एक दिवस मला तहान लागली म्हणून खाली आलो, तर असं एक मशीन होतं तिथं पाणी प्यायचं, असा पाईप होता फक्त. आणि त्या आधीचा माणूस पाणी पिऊन गेला, माझा नंबर, मी ग्लास धरला तर पाणीच येईना. अरे म्हणलं ही काय भानगड आहे. तर आमचे मास्तर म्हणायचे एखादी गोष्ट कळली नाही तर लॉजिकल विचार करायचा. लॉजिकची बोंब आमच्या. ते आबुराव आणि बाबुराव असते, ते बाबुरावला प्रश्न पडतो, लॉजिक काय भानगड आहे गड्या? ते आबुरावाकडे जातो, मग आबुराव हे लॉजिकली विचार म्हणजे कसा करायचा बा? तुम्हाला माहित नाही का? नाही माहित नाही. बरं तुम्हाला उदाहरणासहित सांगतो. सांगा बरं, तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का? आहे. याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं आहे. म्हणजे कस काय हो? तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे म्हणजे त्यात मळके कपडे घालणार कोणतरी असन, सर्फची पावडर पाणी घालून खांगाळणार कोणतरी असन. तुम्ही तर घरकाम करीत नाही म्हणजे हे करणारी एखादी बाई असन, आणि ती बाई तुमची कोण असन? तर बायको असन. म्हणजे तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे याच्यावरनं मी लॉजिकल विचार केला, तुमचं लग्न झालं. आईला असं असतं होय? मी उगा परेशान बाबुराव निघतात रस्त्याने. वाटेत त्यांना तात्या भेटतात, 3 लेकरं बायको खरेदीला चाललेले असतात मार्केटमध्ये, त्यांच्यावर करतात प्रयोग. तात्या, तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का? तात्या म्हणतात नाही गड्या. आयला म्हणजे एवढी लेकरं झाली तर लग्नच झालं नाही तुमचं. आमच्या लॉजिकची ती बोंब. तेवढ्यात मला एका दुसऱ्या माणसाची चाहूल लागली म्हणून मी ग्लास ठेवला, जणू काय आपण पाणी पिलो असं तोंड फिंड पुसत मी भिंतीवरची चित्र बघायला लागलो. चित्रातलं काही उमजना असले चित्र होते ना, काय म्हणलं काय अवघड आहे बा खेळ हा. मी हळूच बघितलं, त्या माणसाला आलं पाणी. आलं म्हणले मशीनला कसं कळलं आपण मुंबईतले नाहीत ते गड. आज वाचनाचं राहू द्या म्हणलं, आपण पाण्याचा शोध लावू आज. मग तो गेल्यावर पुन्हा मी ग्लास जवळ धरला, तिरपा धरला, उलटा धरला. मुंबईत काही करायला तेव्हा 1 रुपया द्यायला लागायचा. म्हणलं कुठं रुपया टाकायचा का ते बघावं, ते दिसलं नाही कुठं काही. आणि मी त्या मशीनशी बराच वेळ खेटत होतो आणि बऱ्याच वेळाने पाणी आलं. माझ्या लक्षात आलं की खाली पायाने दाबायची एक पट्टी होती, त्याच्यावर माझा पाय पडला आणि पाणी आलं. तर मुंबईत पाणी प्यायला शिकायला माझा पाऊण तास गेला. त्यामुळे मला हिरो व्हायला 12 वर्ष लागली, ह्यात मला कधी अवघड वाटलं नाही.